दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचे डबे घसरून झालेल्या अपघातात मृतांची संख्या 15 तर 85 जखमी। रायगड जिल्ह्यातल्या नागोठण्याजवळ झाला अपघात, मदत कार्य वेगाने सुरू। अपघातग्रस्तांना रेल्वेतर्फे तातडीची मदत जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना 50,000, जखमींना 15,000 तर किरकोळ जखमींना 5,000 रुपये तातडीची मदत। अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प। मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलला, नेत्रावती एक्सप्रेसचाही मार्ग बदलणार। महिला पाळत प्रकरणाच्या चौकशीला राष्ट्रवादीचा विरोध। राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची आयबीएन नेटवर्कला माहिती। उत्तर प्रदेशात 8व्या टप्प्यासाठी अयोध्या फैजाबादसह 15 जागांवर होणार मतदान। काँग्रेससमोर 2009चं यश राखण्याचं आव्हान, तर मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपला चांगल्या जागा मिळण्याची अपेक्षा। आसाममधल्या कोकराझार, चिरांग आणि बक्सा जिल्ह्यांमध्ये अस्वस्थ शांतता। मुख्यमंत्र्यांनी दिले एनआयएच्या चौकशीचे आदेश। आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू। पुण्यात भोसरी परिसरात 30 वर्षांच्या मतिमंद महिलेवर सामूहिक बलात्कार। 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गोफणीनं दगड मारण्याची अहमदनगर जिल्ह्यातली प्रथा झाली बंद। अनिशच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश।